रिसीट इन्कम अँड एक्सपेंडिचरचा प्रोफॉर्मा समजून घेऊया. आता कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर सांगितलेलं होतं. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. आता हेच वैशिष्ट्य इथे आपण पाहू आणि त्याच्यावरनं याचा प्रोफॉर्मा आपण पाहू. आता रिसीट्स अँड पेमेंट्सवरनं तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर करायला सांगतात. रिसीट्स अँड पेमेंटच्या पूर्णतः विरुद्ध दिशेने असतं, कारण डेबिट साईडला रिसीट अँड पेमेंटच्या रिसीट्स असतात आणि पेमेंट साईडला खर्च असतो. परंतु याच्यामध्ये म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये म्हणताना जरी इन्कम अँड एक्सपेंडिचर म्हटलं तरी पण डेबिट साईडला एक्सपेंडिचर येतो आणि क्रेडिट साईडला इन्कम येतो. आता याची वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जे इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे हे प्रॉफिट अँड लॉस सारखंच असतं. त्याच्यातले फक्त काही ॲटम्स वेगवेगळे आहेत. आता हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवत असताना कोणकोणत्या गोष्टी येतात किंवा कोणकोणते खर्च किंवा उत्पन्न येतात हे आपण समजून घेऊया. प्रथमतः आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरची रिसीट साईड समजून घेऊया. त्याचप्रमाणे इन्कम अँड एक्सपेंडिचर हे जे आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च, म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर हे पर्टिक्युलर तारखेला पर्टिक्युलर वर्षासाठी बनवलं जातं. आता ह्याच्या डेबिट साईडला काय येतं आहे, तर डेबिट साईडला सॅलरी पेड, म्हणजे तुम्ही कर्मचाऱ्यांना जो पगार देता तो डेबिट साईडला येतो. त्याच्यामधनं लेस पेड फॉर द लास्ट इयर, म्हणजे सॅलरीमध्ये लिहित असताना सॅलरीचा आकडा तुम्हाला दिला आहे आणि त्याच्यात तुम्हाला लिहिलेलं आहे की लास्ट इयर सॅलरी एवढी, नेक्स्ट इयर सॅलरी एवढी, त्याच्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग एवढी, असं जर दिलेलं असेल तर तुम्हाला फक्त करंट इयरची सॅलरी घ्यायची. मग करंट इयरची सॅलरी घेण्यासाठी काय करावं लागतं, सॅलरीचा दिलेला आकडा मधनं मागच्या वर्षाची अदा केलेली सॅलरी जर चालू वर्षाच्या ह्याच्यात आली असेल तर ती वजा करायची. त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी सॅलरी जर ह्या वर्षात आली असेल तर ती देखील ह्याच्यातनं वजा करायची. आता याच्यामध्ये ॲड काय करणार तुम्ही, ॲड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हणजे काय की उदाहरणादाखल मी तुम्हाला दिलेलं होतं की 11 महिन्याची सॅलरी दिली असं याच्यामध्ये लिहिलं जातं रिसीट अँड पेमेंट्समध्ये, तर किंवा ॲडजस्टमेंटमध्ये. तर 11 महिन्याची सॅलरी दिली म्हणजे काय, सॅलरी किती द्यायला पाहिजे, 12 महिन्याची. मग 12 महिन्याची सॅलरी द्यायची तर तुम्ही दिली 11 महिन्याची, म्हणजे 1 महिन्याचं काय झालं, आउटस्टँडिंग शिल्लक राहिलं. मग ते जो शिल्लक राहिलेला खर्च आहे तो शिल्लक राहिलेला खर्च सॅलरीमध्ये ॲड करायचा आणि तो लायबिलिटीच्या साईडला आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून घ्यायचं. आता त्याचप्रमाणे प्रिपेड फॉर द लास्ट इयर. आता मागच्या वर्षाचं जे लास्ट इयरमध्ये प्रिपेड दाखवलेलं होतं ते ह्या वर्षाचं एक्सपेंडिचर झालं म्हणून ते ॲड करायचं, ॲड प्रिपेड फॉर द लास्ट इयर. अशा रीतीनं जी नेट बेरीज येते ती आउटर कॉलमला घ्यायची. आता त्याच्यानंतरचा आयटम आपण पाहूया, टू वेजेस. कामगारांना जर पगार दिला तर तो एक्सपेंडिचर खात्याला डेबिट पडतो. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, त्या वर्षात तुम्ही खरेदी केलेली प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा खर्च हा इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला पडतो. त्याच्यानंतर रेंट म्हणजे तुम्ही भाडं अदा केलं असेल तर ते इन्कम अँड एक्सपेंडिचर डेबिट साईडला पडतं. त्याच्यानंतर इंटरेस्ट पेड,
इंटरेस्ट पेड म्हणजे काय की तुम्ही कुठल्या रकमेवर जर इंटरेस्ट दिला असेल तर ते इंटरेस्ट पेड हे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला येतं. तो तुमचा खर्च आहे. त्याच्यानंतर कन्व्हिनियन्स. आता कन्व्हिनियन्स म्हणजे काय की तुमच्या सेल्समनला, तुमच्या इतर लोकांना जो तुम्ही वाहन भत्ता देता त्या वाहन भत्ता हा देखील खर्च असल्यामुळं तो इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला येतो. त्याच्यानंतर रेट्स अँड टॅक्सेस. म्हणजे तुम्ही काही टॅक्सेस वगैरे जर भरलेले असतील तर फक्त त्याच वर्षाचे टॅक्सेस हे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला जातं. त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम. म्हणजे करंट इयरचा इन्शुरन्स प्रीमियम तुम्ही भरलेला असेल तर तो इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला जातो. त्याच्यानंतर ऑडिट फी. तुम्ही ऑडिट करता जो काही खर्च देता, जी काही फी देता, तुम्ही ज्या वेळेला कागदपत्राचं ऑडिट करून घेता ते तर त्याला तुम्हाला फी तर द्यावीच लागेल. मग ती जी फी देतात ती ऑडिट फी हे तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला खर्च म्हणून पडते. ऑफिस एक्सपेन्सेस. तुम्ही ऑफिसकरता काही खर्च केलेला असेल वेगवेगळ्या प्रकारचा तो देखील इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला जातो. त्याच्यानंतर टेलिफोन अँड मोबाईल एक्सपेन्सेस. तर टेलिफोनचा खर्च किंवा मोबाईलचा खर्च हा जर तुम्ही अदा केलेला असेल तर तो इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला जातो. त्याच्यानंतर मेडिसिन्स. काही औषधं तुम्ही आणलेली असतील कारखान्याकरता वगैरे तर त्याच्यासाठी जो खर्च होतो कारखान्याच्या कामगाराकरता त्याच्यासाठी जो खर्च होतो तो इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला जातो. टू स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम्ड ड्युरिंग द इयर. आता काही काही वेळेला ह्या ज्या संस्था असतात या संस्थेमध्ये म्हणजे खेळाशी संदर्भित संस्था असतात. मग अशा वेळेला ज्या स्पोर्ट्स मटेरियल तुम्ही त्या वर्षभरामध्ये वापरता तो तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला जातो. आता तुम्हाला स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम्ड ड्युरिंग द इयर हे तुम्हाला काही वेळेला वर्कआउट करावं लागतं. वर्कआउट करत असताना काय करायचं, ओपनिंग स्टॉक किती होता त्या स्पोर्ट मटेरियलचा त्याच्यामधनं ॲड परचेसेस म्हणजे चालू वर्षात खरेदी केलेले आणखीन स्पोर्ट मटेरियल हे जमा करायचे. येणाऱ्या एकूण बेरजेतून राहिलेला क्लोजिंग स्टॉक जो आहे तो वजा करायचा. म्हणजेच काय होतं की ते मटेरियल कन्झ्युम ड्युरिंग द इयर होतं. म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस लेस क्लोजिंग स्टॉक इज इक्वल टू मटेरियल कन्झ्युम्ड. आता त्याच्यानंतर रिपेअर्स अँड मेंटेनन्स. काही तुम्ही मशिनरी दुरुस्ती वगैरे केली कुठल्या गोष्टीची तर त्याच्यासाठी जो काही खर्च येतो तो खर्च देखील इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला जातो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस. म्हणजे तुमची जी ऑफिस करता इमारत असते त्या इमारतीकरता जो विजेचा खर्च होतो, वीज बिल जे द्यावं लागतं तुम्हाला तो खर्च देखील इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला जातो. आता त्याच्यानंतर न्यूजपेपर अँड पिरियडिकल्स. आता तुम्ही संस्थेकरता काही रोजच्या रोज पेपर घेतात, त्याचप्रमाणे काही साप्ताहिक घेतात, काही वार्षिक घेतात. मग त्याच्यासाठी जो काही खर्च येतो तो जो खर्च हा देखील रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला जातो. आता सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणजे काय, किरकोळ खर्च. किरकोळ खर्च देखील हा इन्कम अँड एक्सपेंडिचर डेबिट साईडला जातो. त्याच्यानंतर लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट्स. म्हणजे ज्या वेळेला तुमच्याकडची जी ॲसेट आहे ती घसारा वजा होऊन शिल्लक राहिलेली असते किंवा मध्यंतरीच तुम्ही त्याला विकता. मग अशा वेळेला तुम्हाला मिळालेली किंमत आणि तुमच्या ॲसेटची बुक व्हॅल्यू याच्यामधला जो फरक आहे
तो फरक म्हणजे हा तुमचा लॉस ऑफ सेल ऑफ ॲसेट म्हणून येणार. त्याच्यानंतर टू डिप्रिशिएशन ऑन फिक्स ॲसेट. मग तुमच्याकडे ज्या फिक्स्ड ॲसेट आहेत, फिक्स ॲसेट म्हणजे काय की ज्या कायमस्वरूपी वापरल्या जातात, राहणारे आहेत. उदाहरणार्थ याच्यात नाही, पण मशिनरी, फर्निचर हे फिक्स ॲसेटमध्येच मोडतं. फर्निचर तुमच्याकडे असतं, परंतु इतरही ज्या फिक्स्ड ॲसेट आहेत तर त्या फिक्स्ड ॲसेटवर दरवर्षीची झीज म्हणून तुम्हाला डिप्रिशिएशन आकारावं लागतं आणि करंट इयरचं जे डिप्रिशिएशन आहे ते इन्कम अँड एक्सपेंडिचर डेबिट साईडला जातं. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन झाल्यानंतर आता ह्याचं एक्सपेंडिचर जी साईड आहे ती आपण पाहिली. आता त्याच्यानंतर पाहूया इन्कम साईड. तर इन्कम साईड म्हणजे काय, क्रेडिटला येणारी रक्कम, तुम्हाला मिळणारी रक्कम. त्याच्यामध्ये काय येतं, सबस्क्रिप्शन रिसिव्ड. सबस्क्रिप्शन म्हणजे काय, तुम्हाला वार्षिक वर्गणी जी काय मिळते ती वर्गणी ही तुमचं उत्पन्न असतं आणि ते उत्पन्न म्हणून तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला जातं. आता त्या उत्पन्नामध्ये जर मागच्या वर्षाचं काही उत्पन्न आलं असेल तर ते वजा करा. जर पुढच्या वर्षाचं काही उत्पन्न त्यांनी दिलेलं असेल तर ते वजा करा. आणि त्याच्यामध्ये ॲड काय करणार तुम्ही, ही नेट बेरीज झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करणार रिसिव्ड ड्युरिंग द लास्ट इयर फॉर करंट इयर. म्हणजे चालू वर्षाकरता लास्ट इयरमध्ये जे तुम्हाला मिळालेलं होतं ते चालू आहे. मागच्या वेळेला तुम्ही लेस केलं असेल तर ह्या वेळेला तुम्हाला ते ॲड करावं लागतं. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर म्हणजे सबस्क्रिप्शन हे चालू वर्षाचं मिळायचं राहिलेलं आहे, म्हणजे ते ॲक्रूड आहे पण मिळालेलं नाही, म्हणजेच काय, आउटस्टँडिंग. आणि हे जे आउटस्टँडिंग इन्कम आहे हा तुमचा इन्कम साईडला जाईल आणि त्याची दुसरी एंट्री ही ॲसेट साईडला होईल. त्याच्यानंतर रेंट रिसिव्ड म्हणजे तुम्ही काही इमारती भाड्याने वगैरे दिले असतील त्याच्यावरचं भाडं, ते देखील इन्कम साईडला येतं. इंटरेस्ट रिसिव्ड, जर तुम्हाला काही तुम्ही लोन वगैरे दिलेलं असेल किंवा इतर काही गोष्टी भाड्याने दिलेल्या असतील तर त्याच्यावरचं जे व्याज मिळतं ते तुमचं उत्पन्न असतं आणि ते येतं तुमच्या इन्कम साईडला. त्याच्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड, जर तुमचे काही इन्व्हेस्टमेंट कंपनी बाहेर केलेल्या असतील त्या इन्व्हेस्टमेंटवर प्रॉफिट जो होतो, प्रॉफिटमध्ये डिव्हिडंड जे त्याच्याकडं जाहीर केला जातो तो डिव्हिडंड हा तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या जमा साईडला जातो. ग्राउंड रेंट, आता समजा तुमचं मैदान आहे, मोकळी जागा आहे, ती तुम्ही भाड्याने दिली तर त्याचं जे तुम्हाला करंट इयरचं भाडं मिळतं ते देखील इन्कम साईडला येतं. आता त्याच्यानंतर सन्ड्री रिसिप्ट. सन्ड्री रिसिप्ट म्हणजे काय, इतर किरकोळ जमा जी रक्कम होणारी असते तिला म्हणतात सन्ड्री रिसिप्ट. ती देखील इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला येते. त्याच्यानंतर एंट्रन्स फी रिसिप्ट. आता एंट्रन्स फी रिसिप्ट याच्याबद्दल तुम्ही नीट परत एकदा समजून घ्या, मी सांगतो. एंट्रन्स फी रिसिप्ट ही कॅपिटल रिसिप्ट आहे, परंतु उदाहरणामध्ये नमूद केलेलं असतं की याच्यापैकी इतके टक्के रक्कम ही तुम्ही रेव्हेन्यूमध्ये घ्या आणि उरलेली एवढी टक्के रक्कम ही कॅपिटलाइज करा. जेवढे टक्के रक्कम रेव्हेन्यूमध्ये घ्या असं उल्लेख केलेला असेल तेवढी रक्कम ही तुम्ही एंट्रन्स फी इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला जमा दाखवणार. त्याचप्रमाणे ॲडमिशन फी जर त्यांनी नमूद केलेलं असेल की ही रेव्हेन्यूमध्ये घ्यावी, रेव्हेन्यू इन्कममध्ये घ्यावी, अशा वेळेला ती रक्कम इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला येते. त्याच्यानंतर इतर ॲडमिशन ज्या फी असतात त्या देखील
इन्कम साईडला येतात, म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला त्या रकमा येतात. त्याच्यानंतर डोनेशन. आता डोनेशन पण पहा, गंमत आहे त्याच्यात. डोनेशनमध्ये 2 प्रकार असतात. वास्तविक पाहता डोनेशन हे कॅपिटल इन्कम आहे, परंतु जर स्पेसिफिक कारणाकरता दिलेलं असेल तर ते कॅपिटलमध्ये जातं. परंतु ते जनरल स्वरूपाचं डोनेशन असेल, त्याच्यावर काही विशिष्ट काही कंडिशन टाकलेलं नसतील, तर ते इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला जातं. त्याच्यानंतर ह्या दोघांचं जे बॅलन्सिंग केलं जातं, म्हणजे एक्सपेंडिचर आणि इन्कम साईडचे. जर इन्कम साईड ही एक्सपेंडिचर साईडपेक्षा जास्त असेल तर आपण एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला लिहू सरप्लस. म्हणजे सरप्लस म्हणजे काय? उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त. नेमकं त्याच पद्धतीनं जर उलट असेल तर इथं आपण लिहिणार बाय द डेफिसिट. डेफिसिट का लिहिणार? एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. म्हणजे एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम जर झालं तर त्याला म्हणतात डेफिसिट. अशा रीतीनं हा प्रोफॉर्मा आहे. आता हा जरी तुम्हाला समजून सांगितलेला असेल तरी परत तुम्हाला सांगतो की इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये फक्त करंट इयरचे इन्कम अँड एक्सपेंडिचर येतात. इतर इन्कम अँड एक्सपेंडिचर वजा किंवा जमा केले जातात. हे तुम्ही पाहिलेलंच असेल, आणि पाहिजे असेल तर फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये ते परत एकदा पाहून घ्या, आणि म्हणजे याच्यावर तुमचं उदाहरण सोडवायला सोपं जाईल आणि जास्तीत जास्त मार्क मिळतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ पसंत पडला असेल तर त्याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पाठवा.